मी दिनकर काकडे. आपल्या या पाल सर्कलमध्ये माझ्या हिशोबाने 18 गावामध्ये माझा हा अभ्यास एक पोल सांगतो की कमळ ही एक नंबर म्हणजे आज चालणारे प्रत्येक गावामध्ये 60-70% एक कमळच मतदान घेईल. आणि 18 गावाचा पोला हा मी माझ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही असे नातेवाईक काही सांगतात की बा आणि मित्रमंडळ सांगतात की बा आपण विचारावं कोणची हवा कशी, तर सांगतात की बा तुम्ही कमळाची हवा आहे. आणि कमळाची हवा आहे, पण कार्यकर्ता कसा आहे, आप्पासाहेब काकडे हे तळामळातले कार्यकर्ते, त्यांचं जे गावात त्यांना इतका मोठा विकास करले, गावात विकास केल्यामुळं त्यांना पक्षानं त्याला तिकीट दिलेले. गावात पिण्याची सोय आज आमच्या गावामध्ये फेब्रुवारी लागलं, अजून आमच्या विहिरीला भक्कम पाणी आहे, अजून बी आमचं पाणी आटलं नाही. मूळ हाच मुद्दा आहे, गावाचा विकास केला म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांना हे पक्ष तिकीट दिलं. आणि तिथून मग गावातले कार्यकर्ते की म्हणाले की बा तुम्ही गावाचा विकास झाला तसंच आपल्या या आजूबाजूचा सरकारचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे, म्हणून त्यांना गावानेच त्यांना उभं केलेले. म्हणजे आपला विकास झाला तसाच प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे, म्हणून त्यांनी मग ती उभं राहायची त्यांची सुद्धा इच्छा होती. आणि नंतर पक्षाने सुद्धा केलं की बा गावात एवढा मोठा सपोर्ट आहे तर मग यांना तिकीट द्यायला का हरकत आहे. मग तो विचार पक्षाने केला आणि त्यांना तिकीट भेटलं. आणि आता आम्ही सामान्य कार्यकर्ते, पण आम्ही कोणाला एखाद्या छोट्या मुलाला विचारलं की बा की हवा कोणाची, मतदान तुझी घरची कोणाला करणार आहे, ते सगळं सांगता की आम्ही आप्पा भाऊ काकडे यांना करणार. म्हणजे त्यांना हे सुद्धा माहीत नाही ती काय असं हे करायचं. मग आपण त्यांना सांगायचं की बा आपण या कमळनी शिलेला मतदान करा म्हणून.